हॅलो एव्हरीवन, आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये एकदम जबरदस्त असे धनापूरची रेसिपी. त्यासाठी घेतल्या मस्त गावरान धने. बघा, हे माझ्या आत्याच्या वावरातले धने आहे. बघा किती छान असे ताजे ताजे टपोरे टपोरे धने आहे. बघा किती धने आहे विचारू नका. माझ्या हाताने अंदाजे धने पाठवले होते. आम्ही त्याला साफ करून मस्तपैकी धनापूड करणार आहे. त्यासाठी काय केलं, एका गॅसवर पॅन गरम केले आणि त्यामध्ये आम्ही सुरुवातीला सर्वच धने टाकून दिले होते. नंतर आमच्या लक्षात आलं की एवढे मोठे धने का दमानं भाजलं जाणार नाही, म्हणून आम्ही त्याचे 2 भाग केले. नंतर पॅनमध्ये अर्धा भाग टाकून ते आता मंद आचेवर भाजून घेणार आहे. सुरुवातीला जरा पॅन थंड होता म्हणून आम्ही जरा मोठा गॅस केला. नंतर डिम गॅसवर आम्ही मस्तपैकी धना भाजून घेतलेला आहे. बघा, नंतर जेव्हा धना गरम झाला त्यामध्ये थोडंसं आम्ही तेल टाकलाय 2 चमचे आणि मंद आचेवर त्याला मस्तपैकी त्यातून धुवा येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते पुढे. बघा, छान असे धने आपण भाजून घेणार आहे. बघा, आपल्याला कंटिन्युअसली धना भाजून म्हणजे हलवत राहायचा, नाहीतर काय होईल, खालचे धने जळून जातील आणि वरचे धने असे राहतील. बघा, धुवा आला की नाही, म्हणजे आपले धने भाजल्या गेलेले आहे. नंतर आपण त्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि उरलेले पण धने आपण असेच भाजून घेणार आहे. मी जरा मध्ये शाईन करायला आली होती, पण सर्व काम माझ्या मम्मीने केलं आहे. बघा, उरलेलं धन आपण भाजून घेतलेलं आहे. त्याला आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. नंतर त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं जिरं आणि तेल टाकून जिरं आपण मस्त भाजून घेतलेलं आहे. बघा, खमंग असा भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याला पण धनामध्ये टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि धने मस्त एकत्र करून घ्यायचे आहे. बघा, आता धने भरपूर गरम आहे, तर आपण त्याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आणि धने भाजण्याची प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला धनपूड पुढे टिकवायचं आहे. त्यातने अळ्या पडल्या नाही पाहिजे, म्हणून आपल्याला धनापूड व्यवस्थित म्हणजे धन भाजून घ्यायचं आहे बरोबर. बघा, नंतर आपण त्याला मॉर्निंगची ऊन पण दिली आणि आफ्टरनूनची पण ऊन दिलेली आहे. बघा, ऊन देणं खूप आवश्यक आहे. यामधलं तेलाचं जे काही स्मेल असेल तो निघून जातो. सोबतच धने एकदम क्रंची असे होतात. बघा, आपण त्याला कडकडीत ऊन पण दिलेली आहे. आपला धनापूड पुढे टिकवायचा आहे, त्यात अळ्या नाही पडल्या पाहिजे, हा याचा इम्पॉर्टंट आहे. बघा, धने छान भाजल्या गेले. मी तुम्हाला धना तोडून पण दाखवते. एकदम क्रंची असे धने झाले. बघा, सुरुवातीला थोडेसे ओलसर होते, आता बघा एकदम सुकले धने आहे. आता आपण त्याचं करणार आहे धनापूड. मस्त मिसळून आपण धना फिरून घेतलेला आहे. बघा, आता आपण याला चाळून घेणार आहे. सपट्या चाळणीच्या चाळणीने आपण मैदा आणि कणिक चाळतो, त्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने धनापूड तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.